हॅलो सर हार्मोनियमचा आवाज. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 सर हॅलो हॅलो हॅलो. हार्मोनियमचा आवाज बघा मॉनिटरला द्या. पडवा सर. निगाहों में देखो मेरी जो है बस गया वो है मिलता तुझसे हूबहू. हॅलो ओके ना. नाही नाही असं हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी सुंदर गजराचं सादरीकरण सन्माननीय या ठिकाणी सुंदर गजराचं सादरीकरण सन्माननीय सुशांत जोईल बुवा यांनी केले. बुवांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि बुवा गजराची मांडणी इतकी सुंदर केलं. बुवा आमचं वेदांत पुजारी यांच्याकडून रडू नको बाळा हे गाणं म्हणण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 100% भरपाई असते ते पूर्ण करतो. काय बुवानी सुंदररित्या गजराची मांडणी केली. बुवा जो गजर बुवा सादर केला आमच्या अभिबुवांचा गजर आहे तो बुवांची गुरु. बुवा गजर ऐकून खूप बरं वाटलं. कारण आय थिंक बुवा मी 10वीत असताना ना बुवांसोबत कार्यक्रम ज्यावेळी केला होता त्यावेळी अशा गजरांची मांडणी बुवांकडून असायची जागच्या जागेत. आणि बुवा आज तो गजर तुमच्याकडून ऐकून बुवा प्रामाणिकपणे सांगतो बुवा अभिषेक शिरसाट बुवा गात असल्याचा मला प्रामाणिकपणे बुवा भास झाला. बाकी तुझा आवाजाचं वगैरे काही असू दे तुझा आवाज छानच आहे. मी तुझ्या आवाजानं नाव ठेवीत नाही. सुंदर आहे बुवा. फक्त काय गजराला 40 मिनिटं आहेत. गजराला 40 मिनिटं आहेत असं म्हणता म्हणता बुवाने जवळजवळ 55-60 मिनिटं गजर केला. धीर धरला जरा. मी तुझ्या तू बोलताना आवाजात तोडा. अरे बुवा जर तुला फाळक्याची ठोके जर सोसत नसते तर बोला का. बरोबर तू बोलताना मी एक शब्द काढलाय का. माझ्या अस्तित्वावर मला टोटली कॉन्फिडन्स आहे. समोर त्याची नाट मी मोडू शकतो ह्या मला माहित आहे. गप ना जरा धीर धरला. मी बोलतोय की नाही. माझा एक शब्द काढला तुझे 4 शब्द तोडा त्याला धीरीत काही धीर धर जरा. तुझे संस्कार आहेत ना. तू स्टँडर्ड आहे तुझा. तू काय साधा आहेस का. तुला नेऊन तुझ्या बॉडी उडवतो मी. स्टँडर्ड आहे ना. हा म्हणजे काय तू स्टँडर्ड को आहे साधा आहे का. संस्कार केवढे आहेत त्याच्यावर. माका वाळा तू आणले पडले होते. संस्कार केंद्रित झाले माझ्यावर. आम्ही अरे म्हणजे मी पुजारी आम्ही वन खाऊन दिवस काढतो. तू कसं स्टँडर्ड आहे. तू केळा पण चमच्याला खाय देशील. सुरुवातीला तुम्ही आणखी सांगितलं की फाळके बुवांची तब्येत ठीक नाही. बुवा आज 7-8 दिवस झाले सर्दीत आपण बुवा जाम झाले. माझी ही बारी ठरली आहे. मला सकाळी जमणार तुका काल जमलं असत. कारण माझी 9 वाजता मध्यान होता. मी कुठं कार्यक्रम असतात तेवढाच माझा जागरण. बाकी व्हॉट्सअपवर आले काय करतं जेवलंच काही झक मारी तुला काय होतं. मी प्ले करणं ह्या असल्या गोष्टी असतात आपल्याकडे. त्यामुळे बुवा 9 वाजता माझी मध्यान झाली. पुजारी बुवानी फोन केला. मंदिरातनं फोन केलेले होते. एका माहीत बोल 5-6 वेळा फोन केला. मी उचललं. काय बोलले हे मलाही आठवण. पुजारी बोलते मी तुम्ही बोलते की रेकॉर्डिंग केलं आणि मला सांगितलं बुवा म्हणतो पियाला होते का. ते म्हणते नाही झाला काय देऊ कसं बोलत होतं. सकाळी बुवांचा SMS बघितला बुवा असून दे. आणि बुवाने एक सांगितलं काय की बुवा मला जड जातात. नाही बुवा हात जोडून सांगतो मी तुम्हाला कसं घाबरतो. जाताना तेवढं तुमच्या पायाचा फोटो द्या. घराच्या भिंतीला लावतो. जोयला ये ना महा
प्रामाणिकपणे बुवा आताच मी तुम्हाला घाबरायला लागलो तर जावा तुम्ही नाही एवढा काय बोलत नाही का पुढे नाला लागला माझी दुश्मनी सुद्धा मोठ्या सोबत असतात त्या आपल्या सटर सोबत मी वाटत राहू मी तुम्हाला जड जातो म्हणून तुम्ही मला टार्गेट करता माझा कार्यक्रम करायची पद्धत ती आहे टार्गेट करून मी कार्यक्रम करतो हे तुम्हाला माहितच आहे ना आजचं नवीन आहे का आणि दुसरी गोष्ट मला मी घाबरतो आणि तुम्ही तुझं एवढं अस्तित्व आणा फक्त एक गोष्ट या हार्मोनियमला हात लावून सांग माझे तुझ्या गुरुसोबत अभिषेक शिरसाटपवांसोबत जेवढे डबल वारे झाले तेवढे तर तू आपल्या आयुष्यात कार्य केलंस का बाकीच्यांसोबत माझे झाले ते विषय सोड तुझ्या गुरुंसोबत अभिषेक शिरसाटपवांसोबत जेवढे माझ्या वाऱ्या झालेत ना त्याच्यातल्या अर्धे तरी तू डबल वारे आयुष्यात केलंस काय पण आता काढ तोंडातला शब्द आता येऊन दे लोकांना समजून दे अरे अर्ध्या हळकुंडा पिवळी झाली तुम्ही शाळपांडा गो पाहिजे म्हणजे तुला खांद्यापासून घेतलं तू कालच करू बघताय रे हो मग आता ह्याच्यापेक्षा काय घरा आणून दे खा पाहू दे का पेटव म्हणून बोमाटा घासून बोल कोण उकडलं माहिती तू म्हटलं ना जीव येते मग त्याला सांगितलं मावडी तो जाऊ उठे मी म्हणता जाऊन जीव दे चलत राहू तू तो माझा उभो आहे येऊ दे नाही हो त्याला बरोबर ती चार तयार केलं रूट तू का त्यांनी ढापलूची डेअरिंग नाही केल्यानंतर माझं वेळ तरी तयार असतो बोला म्हणजे तू गजरात जेवढं बोलशील त्याच्यानंतर मी अपघात बोलेन मी म्हणते एका भात कापू तुझ्या ठेवा पण बाकी एका घरात असतो काम करतो हा असा माझी अपेक्षा नाही तुझ्याकडनं स्टँडर्ड आहेस का तू साधा आहेस का या ठिकाणी म्हणजे सागवे गावरून मिथून पाटले या ठिकाणी उपस्थित भजन प्रेमी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत व ती व्यक्ती माझे आणि संदीप पुजारी पोहांचा प्रोग्राम बघण्यासाठी अगोदर ते फक्त बुवा पुजारी पोहांचे फॅन होते त्याच्यानंतर बुवा आता हल्ली एक वर्षभरात बुवा माझी सुद्धा जिथे डबल वारी असेल तिथे जातात आणि एकदा तर बुवा त्यांनी कहर केला नाही सागव्यात ना कुडाळला माझी डबल वारी माझी आणि पुजारी पोहांचे बुक गेले ते जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवते का भजनाचा नाग आधी काय ते काय योग सांगितलेलं नाही काय केला असू दे बाकी काय पण साऊंड वाले तुमच्या म्हणजे इलो तुमच्यापर्यंत शेवटी करीत का करीतच खायला मी तेवढा ठेवूनच दिला होता केला त्याला जर हॅलो हॅलो केला असो तो टेक टाकलेच होतो हे ते का माहित होते त्यामुळे तुम्ही डॉक्टरला असं वाटतं पहिलाच इंजेक्शन द्या बाबा डॉक्टरला असं वाटतं झक मारीत त्यांची लाल गेलो ऐकलं तू जितक्या बोललोस ना तेवढा त्यात काही प्रॉब्लेम पडलो की एवढा समजा लागला की का काय बाबा ह्याच्यासाठी ना योग्य वेळी योग्य व्यक्तीचे हात धरायचे मग संकट काळात बाबा कोणाच्या तरी पाय चिपूची वेळी येत नाही लक्षात ठेवा आयुष्य अखिलेश बाळकेचा वाक्य आम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तींचे हात धरून आहोत तू काल भजनात सुरुवात केलं लाज नाही वाटत बुवा खुर्ची नव्हती ना आधी ना उठून पुजारी बुवा माझी खुर्ची ह्या प्रमोद आजपर्यंत अरे बाबा आता पण येत नव्हता माझी खुर्ची खाली झाल्यानंतर पण बुवा आपण इकडे बसायचा आणि पुजारी बुवांनी खाली बसायचा ह्या बुवा माझ्या भजन परंपरे करून जायचं हे माझ्या गुरुजींचे संस्कार ऐकलं तुका गुरुच नाही फायदा आमची तुझी सुरुवात माझ्या हरियाम बुवांकडनं तू अभिबुवांकडे अभिबुवांकडनं दुर्वास बुवांकडनं आता लोके बुवांचे पाय जपतो आता लोके बुवाकडनं तू डायरेक्ट हरे वाटत माझ्याकडेच तू त्यांना सांगितलं काय सकाळ दुपार संध्याकाळ मी रागधारी तुला शिकवीन मी तुला टॉनिक देईन सकाळ दुपार संध्याकाळ ये तरी एकदा होय बोनविटा देते ते तू बोनविटा पिऊच्या आता काय कोणी चॅटिंग करतो सुशांत पुन्हा सांगतोय आजपर्यंत आपले कार्यक्रम व्यवस्थित झाले फक्त बुवा माखा कुठं तरी टार्गेट करून प्रयत्न करू नको कदाचित एवढा नक्की सांगतोय मी तुला धगावल्याशिवाय राहतोय नाही आणि ह्या तुला माहित आहे आणि संस्काराच्या गोष्टीने स्टँडर्डपणाच्या गोष्टी बुवा तुम्ही माझ्यासोबत करू नये जर स्टँडर्ड तुमचा एवढा होता आणि तुमची गायकी एवढी भजनाची होती ना 2-3 डबल वारे तुम्ही युट्यूबला टाकायला दिला नाही याचं भान ठेवा आहे ना नाही खरं या पठारची डबल वारी येते युट्यूबला नाही केला ते ना युट्यूबला व्हिडिओ केलेले नव्हते बघ मी त्याला काय बोलत नाही कारण काय माझे त्याचे संबंध चांगले आहेत मी कोणाक पण माझे व्हिडिओ कसे ते कोणाक तरी करू देत नाही तो माझा मित्र इव्हन त्याचे संस्कार चांगले
त्याचे विचार चांगले आहेत म्हणून मी त्याला सांगताय बिंदास तू करू शकतोस माझे व्हिडिओ. नाही तर माझे व्हिडिओ त्याच्या कुठल्या पण युट्यूबर्स का मी करू देत नाही तू काही माहिती आहे. ती बरी युट्यूबला इली का नाही तू माका जड जातो म्हणून माका इली नाही ती युट्यूबला बरी. अरे तुका रांगोळी काढू लावली होती ते रांगोळी जर गट्स असती ना तर आता मी ह्याला नेट देतोय याला आत्ता ती बारी युट्यूब अपलोड करायची नाही या लोकांनी ऐकायची. मग समजा तुला संस्कार तुझी स्टँडर्ड तुझी गायकी बोलू लावू नको बुवा फक्त झाकणी मूठ 1.25 लाखाची मी गप आहे तर गप राहू दे. उघडा मूठ हो उघडा मूठ आणि काय राहू दे बुवा. देवा तुझ्या दरबारी रे हा बघ पाटील कोण आहे ए इकडे बघ बांबावलं तू ऐकलास पाटील कोण तू बघ ना मला समजतं ना माझा स्टँडर्ड आहे. पाटील कोणचा अभंग आहे लोकांनी ऐकला नाही जुने भजन रसिक होते तिने चुकले असतील तोंडा बुवा माझ्या डॅडीने असरमर केलेला अभंग आहे त्याच्यापेक्षा माझ्या डॅडींचा अभंग आहे. सोय रे हमसे मुसलमाना सारे जाती धर्म समभाव कसे ते तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलं होतं आणि त्या अभंगाला चाल लावली होती माझ्या डॅडीने बुवा. कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत बुवा गतम अभंग कसा आहे का बुवा. सोय रे हमसे मुसलमाना जातीचे ब्राह्मण आम्ही जातीचे ब्राह्मण जातीचे ब्राह्मण. सांगण्यासारखं खूप आहे राहिला विषय बुवांचा काय की कुठला तरी बुवानी हा मातरांचा विषय बरं आला तुषार थांबलंस. मी जे नोटेशन सादर केलं या ठिकाणी कोण बाकी कोण नसले तरी विजय पुजारी बुवा जाणकार आहेत. नोटेशन सादर केलं ते तुम्ही सांगितलं 17 मात्रा ठीक आहे ते आपल्या युट्यूबला बघून सांगितलं हरकत नाही सोडा. त्याची तेही एमपी त्याला सांगितलं की 8 मात्रेची लावलेली आहे. रे गप आवाज धीरतो बोलून गेलंस की नाही मग आता धीरतो होय रे 8 मात्रेची ती लिहिलेली आहे. अर्ध्या मात्रेचा हिशोब बुवा आणि तुझ्यात जर इतके किडे असतील तो अर्ध्या मात्रेचा हिशोब काला धाकी समोर किंवा किती मात्रे आता मला सांगून बास ही पेटी आता चलेने ते फुकट देतो. त्या अर्ध्या मात्रेचा हिशोब जर तू सांगितलंस अरे कोणाकी फोन कर अर्ध्या मात्रेचा हिशोब मला कुठल्या मात्रे राहा त्या फक्त सांगायचं किंवा टाईमच टाकत मी विनंती करते माका आपली गजर आपण घेते माका पिता घेते माका भातबीत का तो स्टँडर्ड आहे तो सकाळपर्यंत राहू शकतो इथे स्टँडर्ड सुदे बुवा गोष्टी तुम्ही तरी मला शिकवू नये. आणि राहता राहिला विषय बुवा आणि काहीतरी रॉट व्हीलर काहीतरी घेतला ना रे किती हजाराचा घेतला तो 10,000 तू रॉट व्हीलर तुझे पैसे घेतले ना विचारते आपलं जसं तू एक बाजू सोडलं तसं एक मी तो सोडते तो 10,000 बोल कशा नाही उगाच का परत ही बारी पण युट्यूबला जाऊची बंद होते असं नको बोल. मी पण तू तसं राखून राहतस ना काही गोष्टी तो मी पण राखून फक्त तू मला टार्गेट करूचा प्रयत्न केला तर माझ्या इगो कुणी हट केला ना मला लय राग ऐकलं. बाकी बुवा काय बोलले नाहीत फक्त काय माका म्हणता ह्या घाण तोंडा 8 दिवस म्हणता ह्यानं तोंड ठेवलेलं नाही म्हणता घाण त्या मग नंतर की वरती म्हणता माझा तुझ्यावर प्रेम हा म्हणजे घाणीवर तुझं प्रेम येतं रे तुझी चॉईस अशी काय नाही त्याच्या तुला इतका असत ना तू भाग्याचा रेडो बोलतो ना त्याची मत आयटम त्याची ते मत हा बघ तिची कीच घे ना तू काय इतकी ह्या करू काय केलं काय म्हणजे बोलतच ते का थोडं भान ठेव. बोला मी बोलतो हाच असं दे बुवा मी काही जास्त तुला बोलत नाही तुझे बडाय की मात्र मस्त असतात अगदी ऐकणे यार काय आणि नंतर अंगलट येईल की साऊंड आज सुंदर आहे फालतूगिरी
बुवा शब्दात ठाम राहू शिक. ऐकलं, स्वतःचा शब्द ठाम ठेवायचा. माझ्या काय गोष्टी आहेत, मी कधी आजपर्यंत शब्द परातलेलो युट्यूबच्या माध्यमातून ऐकलं ना कधी नाही ना. आधी एखाद्या हे करायचं मारी म्हणून सांगायचं, नंतर नाही हो साहेब नाही हो साहेब तर नाही करून जमलं. तुझा विषय काय, तो बडाय की अशोभार गेलाही तो मला सांगित होतो काय अखिलेश माझ्या आजान म्हणता वांगा पिकवला. मी काय माहिती ही माझ्या भजनाची पेटी किंवा ज्यावेळी प्रतिस्पर्धी बुवा असतो त्यावेळीच मी आपला काय समोरच्या प्रत्युत्तर त्या करीन त्या, नाहीतर समोरच्या मला काय बोलणार ना, मी काय बोलत नाही. होय होय करायचा म्हणजे एखाद्याने सांगितलं रेडो गाव पण आपण होय म्हणायचं गप राहायचं म्हणून आपल्या पुढचं काय यो गेलाही सांगतो अखिलेश माझ्या आजान म्हणता वांगा पिकवला म्हणजे त्याची बडाई किंवा मोठे ना. मी म्हटले होय असाच एखाद्याचा बियाला मोठा ते पिकवलं नसा म्हणता अरे घरा एवढा मोठा वांगा पिकवला ते जाऊन ते मध्ये जुना बी असला तर पिकला असं एखाद्याचा वांगा. हे बघ चाललं तुम्ही ओळखला नाही मला काय तर म्हणता घरा एवढा मोठा म्हणता वांगा पिकवला असं तरी जाऊन दे सोडून दे. तरी मग गप्र होईना असं मग हात लावतो अखिलेश अरे घरा एवढा मोठा म्हणता आचार वांगा पिकवला बाळको तुम्ही घबरावणार. मी सांगितलं अरे ह्या कायच ना माझ्या आजांमध्ये कढई तयार केला ना म्हणजे घरापेक्षा मोठी कढई आहे. ह्यो म्हणता इतकी मोठी कढई हवी का म्हणजे तुझ्या आजाचा वांगा तळायचा बडाई का ऐकून तुझं ना माका काहीतरी तू नेऊन गुरु सारखं वाटतं बघ इकडे जरा आता जो तोंड बघण्यासारखा झाला पण 2-3 ठसकं दिले तुका नाही बोलणार नाही उगाच का तुका बोलून मी काय करू. तू मग हवंच ना सध्या हा सीझन चालवण्यासाठी मला तुझी गरज आहे. ऐकलंस माझ्यासाठी काय ते गाणं म्हणत असतो काय ते गाय झोपले आणि ते का फरमाईश काय ते का बरं ते का फरमाईशी येतात ना ते डायरेक्ट मोबाईलवर नाही येतात हा चिठी कोण देत नाही मग अशी मग वेधून कसं दिला तसं ते आपला ते का डायरेक्ट मोबाईलवर फरमाईशी येतो. बाकी अंदाज करू एका बिनपगारी फुल अधिकारी तू दाखव रे कोणी फरमाईश केला साई देवाळकर बुवानी फरमाईश केली तर नाही दाखव भाऊ काय फरमाईश केला नाही हो 1000 देते असा दाखव ह्याला गाणं लिहिलेला आहे दाखव टाक फरमाईश दाखव फरमाईश दाखव अरे बिन पगारी फुल अधिकारी बाहेर नाही चिठ्ठी देऊन बारीयो करणारे बुवा तुम्ही नाका शिकू लागला दाखव रे. अरे मी सोड ना बाकी विषय सगळा सोड तू फक्त दाखव साई निवाळकर बुवाने दाखवलं. चॅटिंग माका इंग्लिश तुझ्यापेक्षा मी इंजिनियर होते त्यामुळे चॅटिंग माका लांबना पण दिसतो दाखव. हे बघ हे माझे भाव कोण नाही कोण लांब दिसता माका दिसत नाही डोळे म्हणजे मला दाखव रे चॅटिंग आय वॉन्ट इट. हा भया मोबाईल दे ना अरे दी आयची कोणची चॅटिंग दाखवशी एवढा अक्षर दिसा हो काय हे त्या बघा नंबर सेव्ह नाही तो नाव द्या वाटत काय नंबर हा सेव्ह होय म्हण रे नंबर हा सेव्ह तो हा पाहिजे का पाहिजे म्हणजे कोण बक्षीस देत नसलं ना मला गुगल पेच्या माध्यमातून बक्षीस आलंय मी फरमाईश आली मला का तुम्ही सांगितलं ना का. मी काय म्हणते आता पुढच्याही मादेश्वराचं सप्ताह असं होतं हे का बोलवा रात कुठून घ्यावा हे का बाकी काम करतो नाही मला फरमाईश आली आहे मी हा कचर बोलतो नाही झाली म्हणजे माका इलेली फरमाईश आधी दाखवते का हे आमच्या गुटून पाठवला हे बघ 100 रुपये आता इले दिलेत ना रे अनिकेत देवळेकर आणि त्यांना त्याची फरमाईश वाच हा त्याची फरमाईश मग तुझ्यासाठी गाणं म्हणी होतं त्या गाणं माका म्हणून दाखव त्या गाण्यासाठी मी फेमस होई ना त्या गाणं माका म्हणून दाखव म्हणून सांगितलं त्यांना ही फरमाईश हा ना चॅटिंग गोटू तांबे म्हणून हा ना रे साई निवाळकर नाही ना कशावर बनायला सांगितलं स्टँडर्ड बेस आहे चला आमचा स्टँडर्ड संस्कार आहेत माझे कोण तू बोला ना जर तो चालू करा सांगून तू गप राहतो नाही करा चालू ही फाळक्या बुवाची बुवा स्पेशालिटी आहे. अरे मेलेल्या सुद्धा उठून बसू लागेल मी आजपर्यंत तो हिशोबा ऐकलं उगाच नाही बुवा तुझ्या गुरूंसोबत ना पण 9वी 10वी असल्यापासून प्रोग्राम करतोय हे लक्षात ठेवून त्याचं भान ठेवून मी सुरुवातीला सांगितलं जोडी अखिलेश फाळके याचा भान ठेवून कार्यक्रम कर रांगोळी वालीत पटेल घरात अजून सांगतोय मी भान देऊन अजून माझ्या 30% कार्यक्रम करतोय मी मी किती बोलू शकतोय कारण ज्यावेळी माझी तुझ्यासोबत चापेडला पहिली बारी तुम्ही केला होता माझ्यासोबत त्यावेळी अभिभवानी तुम्हाला निरोप दिला होता आठवतोय ना सगळे परवाडती अखिलेश एकटो परवाडतो ना तू असं नाही म्हणशील तर काय झाला तू हायता हिवाळकर शाही लेवलकर सांगितलं त्याच्यावर समाज अरे मी काय म्हणतो दाखव
मला बघायचं दाखव. जर बाबा यो आमचो मी पेटवते का धर 32,000 मी पेटव का किती लिहू माझ्या फक्त मोबाईलची किंमत धर नाही 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 वर्षात तसे 2-3 बदलते ही किंमत सांग बोल परा महिन्याबरोबर बायकून फोडला फक्त किंमत सांगायची किंमत किती आम्ही 40,000 आणि 50,000 खेळणारे नाही होत आम्ही स्टँडर्ड नाही रे आम्ही गरीब लक्षात आलं का आम्ही गरीब असल्यामुळे आपला साधा एक किती 2,500-3,000चा मोबाईल चोर बाजारात जाऊ परवाडो व्हावा उगाच काय साधा मोबाईल आहे की नाही बाबा कारण 2,500 म्हणजे जिओचा परवाडत नाही म्हणून हा घेतलेला तुमचं कसं स्टँडर्ड 32,000 फक्त याची किंमत सांग मग तुझी मोबाईलची नको बुवा ऐकलंस होत भय भेटलंच मला परत वर भेटू नको बात झाली संगोदा यांचं फक्त टार्गेट एकच असतं काय की फाळक्या बुवाची नाट आम्ही मोडलाव की आमचं शिक्को भजन क्षेत्रात बसलो अरे बुवा एखाद्या बुवा सपून कोण मोठं झालो नाही आजपर्यंत लक्षात ठेवा पुजारी बुवा जर असा ठरवला असता ना सगळ्या बुवांची नाट मोडायची मग मी मोठं होईल नाही बुवा आज तो स्वतःच्या अस्तित्वावर उभं राहिलो काय झालं गे एवढी हसताची काय हप्तो येईल काटकन SMS लोक 2100 रुपये क्रेडिट बुवा गाणं आणि फरमाईशा म्हणून गाणे म्हणतो तुम्ही माऊली का आलात निगाहों में देखो मेरी जो है बस गया येतो बघ आयफोन काढला त्याला तो किती साधारण 2900 आम्ही कशी गरीब माणसं होतो स्टँडर्ड माणसांचा मोबाईल हा 32,000 असा असतो पैशाची गोष्ट तू ह्या बाबतीत माझ्या बाजूला बोलू बा पैशाच्या बाबतीत समोरच्या बादशाह काढल्या की माझं हुकुमाचं एक बाहेर काढून मी बाळगोबा पाठी येत ना अरे नको येड्या 32,000 बस काय आपल्या आयफोनची लायकी आहे तेवढी ठेवा मोबाईल तू साधा नाही 68,000चा मोबाईल आहे तुझं इथे 32,000 लागतील तशी हे सगळं एकत्र करून पेटव बोलून लावतो अरे परत काढलं 32,000 थे असताना तुम्ही मोबाईल काढतास म्हणजे काय निगाहों में देखो मेरी जो है बस गया वो है मिलता तुझसे हूबहू जाने तेरी आंखें दिया बातें थी वजह हुए तुम जो मेरी आरज़ू वो तुझ्यासाठी गाणं म्हणतोय तुम पास आके भी तुम आस होके भी एहसास होके भी अपने नहीं मिलके भी हम ना मिले तुमसे न जाने क्यों मिलों के फासले तुमसे न जाने क्यों कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बताना पाए बातें दिलों की देखो जवा की आंखें तुझे समझाए तू जाने ना ह्या गाणं बुवा ऐकलं मस्त म्हणजे मस्त म्हणू का जावा तू बडा अंकुरा का ते मळ अंकुराचं झालं जुनं आता नवीन लेटेस्ट चालू आहे हो मी लेटेस्ट सॉन्ग म्हणतो तू मला अंकुराचा ऐकलं ही फाळक्या बुवाची पावर सांगितलं ना अरे सरणार झोपलेलं उठतो भाऊ हे फाळक्याचे डोके म्हणतो आणि माझ्या अन्नाची म्हस इली तो भाऊ बोलवतात लय मोठो रेडो गाडीवालो रेडो इला होता तुम्ही टिका पण स्टँडर्ड रेडो लागतो जा
वा एक शब्द घेऊन अख्खी रात काढू शकते मी या मी माझ्या पुढारी बुवा काढणं शिकलो माका तरी किती वेळा रडवला तुला काय सांगतो मी पण तुझ्यावर कधी त्यांच्यासोबत अतिरेक केले ना रडवतो तरी रडवतो मग सांगते आमचं शमजीसकर सांगतात बुवा थंड घ्यावा आमचं पोर घराच आहे ऐकलं ते स्टँडर्ड म्हटल्यापासून आणि मोबाईलची किंमत सांगल्या आता ह्या गाणं आठवत असत नाही काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला मी इथे 32,000 तिकडे हा खेळ आता एक खेळ करून ना दमलो आम्ही परत सांगतोय बुवा वयाच्या 11 वर्षापासून 11 ते 12 वर्षापासून बुवा डबल वारी क्षेत्रात आहे तुझ्यावर को ह्या 2-4 वर्षात युट्यूब मुळे फेमस झालेलं फळके बुवा नाही मी डबल बारी सुरुवात केली त्यावेळी पारंपरिक डबल बारी होती विचार आहे विजय पुजारी बुवा 2012-13 साल ही 2020 ही आता चालू झाली बुवा ऐकला त्यामुळे इथे तुझे खेळ करून आम्ही दमलो मी तसं काय तुला वाईट बोलणार नाही 2-3 पॉईंट ठेवले मागा ह्या सीझनला तुला चालवायचं आहे मला लेटेस्ट गाणं कुठला जा रे हा टुमुक टुमुक त्या गाणं पण बेकार लाव सगळे ते मध्ये गणपती चालू झाले आणि माझ्या भगिनी फुगडे जाताना किंवा काहीतरी तिपडे खेळू जाताना ती ढोलकी बिलकी घेते टुमुक 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 करीतो तीजी वारू मैनू अपलाइन आ गया अपलाइन आ गया अपलाइन आ गया तीजी वारू मैनू अपलाइन आ गया अपलाइन आ गया दो गल्ला सुना गया तुम जानी है मैये दे नाल 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 चिट्ठी मेरी हाय हाय के चिट्ठी मेरी बाकी काय बोलत नाही तुम्हाला बाकी तुम्ही काय बोललात त्यापैकी काय मी ठेवलं नाही शिल्लक जास्त काय बुवा तुम्हाला लागेल असं तर 100% बोललो नाही विनंती असेल बुवा तुम्हाला माझी की जास्त वेळ काढू नका आता गजर संपल्यानंतर पब्लिक सुद्धा घरी जाईल माका सुद्धा उद्या कामधंदो व्हा झाला तर तुझ्या रॉट लिव्हर का मी त्या काहीतरी झुळूक वाऱ्याची आली रे देऊन कोवळी सोन फुले बघी होते माका येता का आपण काय गावठी गोवा रे स्टँडर्ड असाला 32,000चा गोवा म्हटल्यावर तेवढं गायन पाहिजे ना बरोबर की नाही म्हणजे तुका असं वाटतं का मला काहीच येत नाही असं वाटतं की तुला तुझं हिशोबात धरलं तब्येत बिघडली आहे बायके गोवाची म्हटलं त्याचा गैरफायदा घेईल अरे माझी तब्येत आज ठीक नाही म्हणून त्याचा गैरफायदा तू आज घेशील उद्यापासून काही भेटशील ना किटळा पडेल किटळा कुठल्या तर बुवा एखाद्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन कधी कार्यक्रम करू नये लक्षात घे तुका समजतं साधी गोष्ट तब्येत ठीक नाही जरा थंड घेऊ बाबा की नाही काय पेटा उठलो तो भजन आहे आमच्याकडं आम्ही स्टँडर्ड आहोत संस्कार आहेत आमच्यावर मागा काय औषध औषध माझ्या काही तर मला उकळून आणलं असं वाटतं की तुम्ही बुवा झुळूक वाऱ्याची एक कडवं म्हणतात त्याच्या पुढचं कडवं मी म्हणतोय ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येते तुझे बाबावला माझ्या उरात स्पर्शात रेशीम कपडे तुझे पण मोराचे या वेडाचे जादू भरे पिसारे पेटीने शगुनाच्या मेलीने फुलले रे क्षणवाचे फुलले ला 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 ओ लागला ना आवाज पेटीला स्टँडर्ड बॉल सोबत या ठिकाणी बुवा गजरा सुरुवात करतोय बाकी तुम्ही काय बोललं ना जेवढं बोललात तेवढे क्लिअर केलोय लेक कुलती एक दिली रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको
जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन या रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते ओके बुवा आणि ए बाबा बघ फरमाईशा कोण आहे आमचं मित्र रणजित टुकरुल आणि कोण ते हा ना बिलेत ना बाबा बघा तुम्ही विटनेस आहात तिचे हिवाळकर नाव जसा वाचला तसा ह्या पण वाचा बघ बुवा रणजित टुकरुल त्यांच्याकडून फरमाईश आहे बुवा एक दशावतारातलं एखादं गाणं म्हणून दाखवा आणि विघ्नेश बाळकृष्ण टुकरुल यांच्याकडून बुवा ज्या गाण्यासाठी राजापूर पट्ट्यातले फेमस झाले त्या गाणं म्हणून दाखवणार म्हणजे एखाद्याची प्रियची जेव्हा सोडून जाता किंवा एखाद्याच्या लग्नात काय गाणं लागता त्या गाणं म्हणण्यासाठी फरमाईश आहे शहनाइयों की सदा कह रही है खुशी की मुबारक घड़िया गई है सजी सुर्ख जोड़े में चांद सी दुल्हन ज़मीं पे पलक से परिया गई है लेकिन कह रही धड़कन 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 मेरी धड़कन धड़कन मेरी धड़कन 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 मेरी धड़कन मेरी धड़कन मुश्किल मुश्किल अश्कों को छुपाना लगता है मुश्किल अश्कों को छुपाना लगता है टिया कड़वा तरी
पाए मुश्किल मुश्किल अश्कों को छुपाना लगता है मुश्किल अश्कों को छुपाना लगता है दिल का तेरा सुहाना लगता है दिल का तेरा सुहाना लगता है ओके दशावतारातले एक गाणं म्हणून नंतर म्हणून दाखवतो भवसागर हा पार कराया राममुखी ते घ्यावे भवसागर हा पार कराया राममुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे 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 भजनी तवा गावे हरिनाममुखी ते घ्यावे भजनी तवा गावे भवसागर हा पार कराया राममुखी ते घ्यावे भवसागर हा पार कराया राममुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे भजनी तवा गावे हरिनाममुखी ते घ्यावे भजनी तवा नारायण अरे वा तुझा 34,000चा मोबाईल बघून मी घाबरलो 32 दोन वाढले म्हणजे का या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय आणि गजरामार्फत मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो अवतार शिवाचा देव मादेश्वर बसलाय मोठ्या थाटात आणि काय बुवा एक गोष्ट तुम्ही वाईट बोलला हळके बुवा ज्यावेळी वरती आवाज लावता त्यावेळी कुत्र्याच्या शेपटीवर पाय तयार का वाटत नाही मनापासून बोललो रे खेका समोर गोई म्हणतोय मी त्या साऊंड वाल्यांका बोललं त्यांची माफी मागितली आता मागा बोललं थोड्या वेळशी नाही माझ्या मनात तसा काय नव्हता नाही ना बुवा चांगल्याच बुवांसोबत तुम्ही माझी तुलना केला मी तुझ्या अजूनपर्यंत आवाजाला नाव ठेवलंय का कोण तू घे तर मी बोलतोय ना तू गजर झालो ना हो वाईट तू नुसता सांगितलं ताडपत्री बोललो शिल्लक राहिलो तुम्ही बोलत राहू त्या ताडपत्री कुठाळली घालवलीच नाही लक्षात ठेव अवतार शिवाचा देव मादेश्वर बसलाय मोठ्या थाटात वो चॅलेंज ओपन चॅलेंज झालं तर युट्यूबला लाईव्ह जाऊन दे माझ्या पेंटिंग स्टँडर्ड माझी पेटी आहे स्टँडर्ड पेक्षा जास्त पॉईंट नाही आहे तुषार का माझ्या तुषार स्टँडर्ड पेक्षा उंचा पेटी ह्या पेटीला जर तू पंचमला बुवा आवाज जर 5 सेकंद स्थिर ठेवलास ही पेटी घरात आईला चलत तुझ्या कुणकेश्वरात पोहोचवते मग स्टँडर्ड आमचे संस्कार आम्ही गाणार आहेत बुवा कसं तू गाणार बुवा बुवा कंठ दिला कोकिळेला रूप काढून घेतलं रूप दिलं मोराला इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला त्याचा बुवा मोक्ष काढून घेतला मोक्ष दिला बुवा साधू संतांना त्यांचा संसार काढून घेतला बुवा प्रत्येकाला बुवा मनुष्य देवाने काहीतरी दिलंय बघा अगोदर सांगितलं ना जे सुशांत होईल बुवा करू शकतात ते मी करू शकत नाही अखिलेश भाईके बुवा करतो तो सुशांत होईल करू शकत नाही बुवा प्रत्येकाचं अस्तित्व आहे स्वतःच्या अस्तित्वावर असं लक्षात ठेवा आणि आपण दोघं पण करू शकत नाही त्या पुजारी बुवा करू शकतो त्या माणसाला कोणाला झपला नाही न बोलतो ना भविष्य पुन्हा असो भजनी बुवा या महाराष्ट्रात होणे नाही असे पुजारी बुवा ऐकलं बुवा ज्याचा त्याचा वैयक्तिक गाणा तू ज्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे म्हणजे हात जोडून आणि ह्या रंगदेवतेला हात लावून सांगतो माझ्यापेक्षा 4 पटीने भजन मांडणी करायची म्हणजे भजन मांडणी करायची पद्धत चांगली ही माझ्या सुशांत सुनील बोंगडे तो तोंडात माती खा तो आता माझ्या जोडी घेऊन सुधारलो नाही तो कोणासोबत भांडत राहू खरा की भडा ए एकदा बघ ह्या आता माझं सल्लो ऐकलं म्हणून आता माझ्या जोडी चालतं ना खरं सांगतो
म्हणजे एक लक्षात घ्या, सोनाराच्या दुकानाच्या बाजू भेळवाल्यानं दुकान घातला म्हणून सोनाराचं धंदो कधी बंद पडलो नाही हो. तो तू सोना आणि ह्या खोड्या कोणाचं बरोबर तुला बोललंच म्हणजे गरज काय तुला वा तुझ्या पदरात बुवा जे भजन आहे ना, माझ्या तरुण पिढीत बुवा कोणाकडे नाही. लक्षात ठेव, एक तू आणि माझा सुजित परब बुवा, ह्या बुवाला बोलण्याची गरजच नाही. तुम्ही बोललास की मग माझ्या अर्कांच्या तावड्यात सापडतात रे, मग आम्ही सोडित नाही. मग तुमचं स्टँडर्ड बेस 34-32 सगळं काढून टाकतात. माझी ही कंडिशन आहे, एवढं म्हणता हा कीच करतोय. अरे मरोच नाही ते वर्षभर मीठ मागतच नाही. लक्षात हॅलो धन्यवाद. या ठिकाणी गजाला सुरुवात करतो आणि या ठिकाणी माझा तरुण वर्ग बुवाने सांगितलं की एक मुद्दा बुवाला चांगला वाटला की माझ्या माय माऊलींवर अत्याचार, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार घडला. बुवा भजनाच्या माध्यमातून हे मुद्दे महत्वाचे आहेत ना. या ठिकाणी कितीतरी माझ्या भगिनी आल्यात, भगिनींना विनंती करतो, प्रेम करू नका असते हलकट मत मी भजनाच्या माध्यमातून नक्कीच म्हणत नाही. प्रेम करा, पण ते आपल्या आई वडिलांसमोर व्यक्त करत जावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काय प्रेम करून की क्वालिटी ठेवा, ह्याच्यापासून स्टँडर्ड ठेवा. एखाद्याकडे 34,000चा फोन असेल तर प्रेम करू नका. तो मोबाईल EMI वरचं पण असू शकता, म्हणजे 1200 रुपये भरून घेतलेलो. माझा हे असं काही फलाट असत ना, ठीक आहे मोरो आपला 100-150 रुपये मोबाईलला हरकत नाही. तो गरीब माणूस काहीतरी पोट भरीत असा. एक लक्षात घ्या, मुली हुशार आहेत. IAS IPS कलेक्टर तहसीलदार सुद्धा मुलगी आहे हो. मला बहीण आहे, या गोष्टी मी पोट तिटकीने मांडतो. म्हणजे अरे एखाद्या मुलीला एक मला या ठिकाणी असलेल्या मायबाप श्रोत्यांनी सांगा, एखाद्या मुलीला 12वीला 80 किंवा 85% असतील तर तिचा प्रियकर किंवा तिचा होणारा नवरा हा कमीत कमी 70-75% घरात तरी पाहिजे की नाही. 35 वर्षाच्या घरात हात टाकून करणार काय? तिची घरगुती भेटणार कधी? आपल्या इकडं गावात एका बुवा प्रेमपूरची एक पद्धत पिसाळली आहे बुवा गावपट्टीवर. ती पोरगी असताना 12वी कॉमर्स का तिचं प्रियकर काय कधी असं माहिती आहे? गवंड्यांच्या हाताखाली शिमिट चालू. काय झाला प्रेमाची क्वालिटी? गवंडी कामगार वाईट नाही, माझं सांगूच उद्दिष्ट घ्यावा. तो असतो की 90 टाकणार 60 वाली आहे बाबा, लाली देशी लाली ती व्हायची. तो पेलोवर घेणार नाही, तिका फोन करणार संध्याकाळी, वो किल दिया है शिमिट भी देंगे 2 रुपये. गवंडी कामगार वाईट नाही, माझं सांगण्याचं उद्दिष्ट लक्षात घ्या. 10,000 रुपये रोज कमवणारा एखाद्या नशेडी मुलापेक्षा 500 रुपये रोजंदारा वेळ काम करणारा माझा निर्व्यस्त मुलगा कधी झाला तरच माझ्या बहिणीसोबत गरज आहे या गोष्टींची. आणि भगिनींना विनंती करतोय की आपल्या मुलीचे लाड किंवा आपल्या मुलीला एक वेळी शिक्षणाचा एक वर्ग कमी शिकवा, पण आपल्या मुलीला स्वतःचे संरक्षण करण्याची ताकद द्या, तिला अक्कल द्या. कारण येणारा काळ हा भयानक आहे. लक्षात घ्या, तुमची दोघा-तिघांनी छेडछाड केला आणि एकट्याच्या कानपडात द्यायची, दोघे जण खै गेले पण भेटणार नाही. पण तुम्ही काय करता? असं आम्ही एका वर्गात आहो ना, रवत असावं विचार इलाज नाही. आणि आपल्या मुलीचे किंवा आपल्या बहिणीचे आलेल्या माझ्या मायबाप श्रोत्यांना, भावांना किंवा माझ्या मायबाप श्रोत्यांना विनंती करेन की आपल्या मुलीची किंवा आपल्या बहिणीचे लाड जास्त करत जावा. कारण का ती मुली म्हणजे आपल्या जर मुला किंवा आपल्या जर 1000 रुपयाची जीन्स घेतली तर आपल्या बहिणी किंवा आपल्या मुली कमीत कमी 2-3 हजाराचा ड्रेस घ्यावा. कारण का? लक्षात घ्या, कारण मुलगी ही घरची लक्ष्मी असते. लक्षात घ्या, मुलगा मन असेल तर मुलगी धन आहे, मुलगा गंध असेल तर मुलगी सुगंध आहे बुवा, आणि मुलगा भाग्य असेल ना तर मुलगी सौभाग्य आहे. मुलगी सौभाग्य. लक्षात घ्या, मुलीची लाड जास्त करा. मुलीला 5,000चा ड्रेस घ्या. कारण का? कारण ती मुलगी एक दिवस आपल्याला सोडून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. फक्त दुःख औषध एवढ्या गोष्टीचा की पोरगी जाताना आपल्या सांगून जाऊ, नाही तो गुड्डी पेपरा केली ती पाठी हिलीच ना. तसला तरी 1000 रुपये बसा नाही. असून ते बुवा या ठिकाणी गजाला सुरुवात करतोय. अवतार शिवाचा देव मादेश्वर बसलाय मोठ्या थाटात. अवतार शिवाचा देव मादेश्वर बसलाय मोठ्या थाटात. भक्त भजनी रंगुण जाती देवा तुझ्या या दरबारात.
तो नियम फॉलो नाही करत. बिनधास्त तुम्हाला जायचं असेल तर जा. माझ्या गजराला बुवा कधी नाही बसला समोर तरी बुवा माझ्या गजर करण्याची माझी पात्रता आहे. समाजाला देण्यासारख्या माझ्याकडे 4 गोष्टी आहेत. समोरचा बुवा माझ्या समोर बसेल नाही मग मी गजर करेन ह्या मताचा मी कधीच नाही. इवड बुवा पुजारी बुवा साक्षी आहेत. अभिषेक शिंगाड बुवा तुमचे गुरु साक्षी आहेत. दुर्वास बुवा साक्षी आहेत. त्यांना विचारा माझा ज्यावेळी गजर चालू असतो तेव्हा बुवा पुजारी बुवा माझ्या समोर कधीच नसतात. बुवा बिनधास्तपणे ते उठून जातात. कारण काय बुवा त्यांना तेवढा विश्वास आहे. तुझ्या भजनी जमलो सारे आम्ही सन थोर ज्ञानी भक्त करी ती तुझीच सेवा श्रद्धा ठेवून मनोमनी कृपा प्रसाद तारुण देसी नाम सदा तुझे स्मरणात कृपा प्रसाद तारुण देसी नाम सदा तुझे स्मरणात भक्त भजनी रंगुण जाती देवा तुझ्या दरबारात हनाडन गाव उत्सव करती आनंदान सारे भाविक जन हे जमती दंग होऊन या भजनात. हो बघा आणि बुवा या नाडणगावचं एक कौतुक करावं असं मला वाटतं. कारण बुवा काय आहे, आमचे एक कोकणाला आपल्या बुवा लागलेली एक वाईट शाप आहे की बुवा एखादं मंडळ टिकू शकत नाही. एखादा वाडीतला बुवा जर बुवा भजन करत असेल तर त्याच्या वाडीतली मंडळी त्यांना पाठी घेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे ठीक आहे. आमचे बुवा एखादं मंडळ ना एखादा बुवा जर गावात शिकत असेल किंवा तो नवीन भजनी बुवा झाला असेल ना तर त्याचं पाय मागे घेतले जातात बुवा. पण बुवा एक स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की ह्या नाडणगावांचं कौतुक करावं असं वाटतं की पुजारी कोंगडीची ती आमची मंडळी आहे बुवा ही त्यांच्या गावातली आणि त्यांच्या वाडीतलीच मंडळी आहे बुवा. एकदा जोरदार टाळ्या त्या मंडळासाठी झाल्या पाहिजेत. आणि हे पुण्य कोणाच्या नशिबी नाही, बुवांच्या सुद्धा नाही, माझ्या सुद्धा नाही बुवा, खरोखर आहे. कारण काय आहे, आपला एक नियम आहे गावराटीचा, गावातली नवरी शेवडी. खरा की नाही बुवा? तुमच्याकडे तरी तुमच्या गावातली मंडळी आहे का? नाही, आमच्याकडे सुद्धा आमच्या गावातली नाही बुवा. पण बुवा स्वाभिमान वाटतो हे सांगताना की ह्या नाडण गावातली मंडळी पुजारी बुवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहतात. आणि एक सांगावं असं वाटतं की तोच समाज मोठा झालाय बुवा, तोच समाज मोठा झालाय ज्याने आपली माणसं मोठी केल्यात. लक्षात ठेवा. एकदा जोरदार टाळ्या हे नाडणवासियांसाठी झाल्या पाहिजेत. म्हणून म्हणतोय का करती आनंदान सारे भाविक जन जमती रंग होऊन या भजनात. सुख समृद्धी लाभो सर्वांना तू यश लाभो जीवनात. सुख समृद्धी लाभो सर्वांना तू यश लाभो जीवनात.
आठवण दाखवली बुवा कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम काय म्हणतात आहे का कारण बुवा त्यावेळी पंचरत्नांनी अशी भजनं केली असती तर अखिलेश फाळके बुवा आणि सुशांत चोईर बुवा जन्माला आले नसते बुवा कदम बुवा काय म्हणतात आहे का कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा जाने कैसा जन्म असेल पुन्हा जय जय राम कृष्ण हरी भजरे पुन्हा जय जय राम कृष्ण हरी भजरे पुन्हा कैलासवासी अडताळांचे भाषा चिंतामणी बुवा पंचायत मंडळ का आयुष्य मोजावया तुमचे आजी गुरु सन्माननीय विजय परमपुरांचा आवडता राग बुवा जय जय वंदना आयुष्य मोजावया कैसला मापारी आयुष्य मोजावया कैसला मापारी कृष्ण बुवा पवार काय म्हणतात काय योगेश्वरा शिव नटेश्वराचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार योगेश्वरा शिव नटेश्वराचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार धन्य तो शिव शंभू विलासबुवा पाटील काय म्हणतात ऐका बुवा ज्यावेळी कोकण रेल्वे कोकणामध्ये पदार्पण झाली त्यावेळी पाटील बुवांनी काय गजर केला होता ऐका इली 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 कोकणातली रेलगाडी कोकणातली रेलगाडी कोकणातली रेलगाडी कोकणातली रेलगाडी कुलस्वामिनी पावली कोकणात गाडी धावक लागली 2595 साली सोमवारीच्या शुभ सकाळी नवरात्रीच्या पहिल्या मायेक सुरू झाली गाडी कैलासवासी भजन महर्षी परशुराम बुवा पांचाळ काय म्हणताय का वल्लो रे वल्लो 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 रे वल्लो रे वल्लो 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 रे वल्लो वल्लो रे रामा वल्लो रामा कोळ्याची कोरवल्ला माई ती रूप सुंदरी राधेती रत्नेती एकती अप्सरा परी त्या सर्वांना भीवर कन्या देई पहिल्या तिरी एके दिवशी अगणित घडले झाली आकाशवाणी
एक एक देवीवर कन्या एक एक देवीवर कन्या उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीत आले स्वामी पराशर हरिओम 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 पंचाळ बोने आश्रमाला केलं मत्स्य गंधर वारुड कैलासवासी काशीराम बुवा बरोबर काय म्हणताय का महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीला महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण चतुर्थीला या कोकणात कैलासवासी खोपकर बुवा काय म्हणताय का वामन बुवा खोपकर वा रे वा वा हो वा वा हे रामा मी खोपकर भजनाचा राजा माझ्या गुरुचा लाडका केला मी भला गावागावामध्ये नामाचा प्रसार केला माझ्या भजनावर हो माझ्या भजनावर जमतोय रसिकांचा मेळा मी खोपकर भजनाचा राजा खोपकर भजनाचा राजा हा नाडन गाव साऱ्या कोकणात गाजतंय नाव कलाकारांची पंढरी भजनी बुवा घरोघरी जनकल्याण धावून येसी अखिलेश रंगलाय भजनात जनकल्याण धावून येसी अखिलेश रंगलाय भजनात भक्त भजनी रंगुण गाती देवा तुझ्या या दरबारात अवतार शिवाचा देव मातेश्वर बसलाय मोठ्या थाटात बसलाय मोठ्या थाटात भक्त भजनी रंगुण गाती देवा तुझ्या या दरबारात धन्यवाद. चित्ररत्नांची खान रे एकाएकी गान रे चित्ररत्नांची खान रे एकाएकी गान रे प्राणांचाही प्राण माझा प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आन रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे स्वामी माझा राम रे
गजानना बाप्पा गजानना तो गौरी नंदना बाप्पा गजानना बाप्पा गजानना बाप्पा गजानना तो गौरी नंदना